नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे कच्च्या केळ्यापासून एक भन्नाट रेसिपी आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी अशी केळी कच्च्या केळ्यापासून आपल्याला भन्नाट रेसिपी बनवायची आहे। कच्ची केळी अगदी त्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर असं सगळं असतं आणि ज्यांना डायबिटीज असेल किंवा ब्लड प्रेशर अशी लोक बटाटा खात नाही, त्यांच्यामुळे आपल्याला हे असं केळ्याचं पदार्थ बनवून खाऊ घातलं तर त्यांना बटाट्याची सुद्धा आठवण येणार नाही, अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे। आणि बटाटा जैन लोकसुद्धा बटाटा, कांदा, लसूण असं खात नाही, त्यांनीसुद्धा ही रेसिपी जर बनवली तर त्यांनासुद्धा तेवढीच आवडणारी रेसिपी आहे। आता कुकर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला केळी कापून घ्यायची आहेत सगळी आणि वाफवून घ्यायची आहेत। 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि छान अशी मऊसूत वाफवून घ्यायची आहे। आता आपण त्याच्यासाठी वाटण करणार आहे। मिरच्या घेतलेल्या आहेत 7-8 अशा हिरव्या, तिखट आहेत आणि अद्रक घेतलेला आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या। हे आहे जिरं, धणे आणि बडीशेप, ते सुद्धा आपण वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि एक छान असा मसाला तयार करणार आहे। ह्या मसाल्याची चव अगदी भन्नाट येते। आता आपली केळी झालेली आहे वाफून, आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि त्याची साल काढून घेऊ। गरम आहे, आता मी थोडीशी चमच्याने पटकन काढून घेते, कारण आपल्याला सोलायला सुद्धा लागणार नाही, ते छान असे वाफून झालेले आहेत। मैत्रिणींनो, छान भन्नाट रेसिपी होते, नक्की करून पहा। तुम्हाला अशी पोटभरीची नाश्त्याला करू शकता किंवा जेवणासाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता। कोणी पाहुणे आले तरीसुद्धा हा पदार्थ तेवढाच आवडीने खातील असा पदार्थ आहे। आता आपण छान मॅश करून घ्यायचं आहे। सोलून तर घेतलेली आहे, आता अगदी मॅशरने पावभाजीच्या ते मॅश करून घ्यायचं आहे। गुठळ्या अजिबात ठेवायचं नाही, इतकं असं छान मऊसूत आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। कच्ची केळी ही अशी बाजारात सुद्धा मिळतात, छानपैकी विकायला असतात आणि त्याच्या केळ्यापासून आपण भरपूर काही पदार्थ बनवू शकतो। त्याच्यातलाच एक पदार्थ आपल्याला बनवायचा आहे। आता हे आपण हिरवं वाटण करून घेतलेलं अद्रक, लसूण, मिरची आणि धणे, बडीशेप, जिरे आणि वरूनसुद्धा एक आपण बडीशेप घालून घ्यायचं आहे, चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे। बडीशेपचा स्वाद भारी येतो। थोडीशी साखर घातलेली आहे चवीनुसार आणि आपल्याला थोडी हळद घालायची आहे, अर्धा चमचा धणा जिरा पावडर घालायचे आहे, लाल तिखट घालायचं आहे, थोडंसंच घालायचं आहे, फक्त कलर येण्यापुरतं। आता हे आहे भाजक्या चण्या डाळीची पीठ, ते आपल्याला मोठे 2 चमचे असे घालून घ्यायचं आहे बाइंडिंगसाठी, त्याने स्वादही छान येतो आणि त्या पदार्थाला बाइंडिंगही छान होते। आता अर्ध लिंबू घेतलेला आहे, ते पिळून घ्यायचं आहे, लिंबाने त्याचा स्वाद और काहीच येतो। आता सगळं आपल्या हाताने मिक्स करायचे, जेवढं तुम्ही तुमच्या हाताने छान मिक्स करता येईल तेवढं आपल्याला चमच्याने मिक्स करता येणार नाही, असा हा पदार्थ आहे। आणि हाताची चव तर छानच येते कोणत्याही पदार्थाला, कारण आपण मनापासून बनवलेला पदार्थ तेवढाच रुचकर आणि खमंग होतो। घरच्यांना आपल्या स्वतःच्या हाताने करून घातलेली ती काही मजा वेगळीच असते आणि छान पदार्थ होतो। करून पहा तुम्ही आणि नक्कीच करून पहा। आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, ते छान आपण चपातीला पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे आणि अगदी मऊसर असं मिळून घ्यायचं आहे। पाहू शकता पीठ अगदी भारी मळून झालेलं आहे, मऊसूत। मी असं
3 वाट्या घेतलेलं आहे पीठ गव्हाचं. त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि थोडं तेल घालून मळून घ्यायचं आहे. परातीत अजिबात काहीही चिटकून न देता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी सुंदर मळलं जातं पीठ. आणि गृहिणींनी परातीत अजिबात काही ठेवू नये, सगळं पीठ व्यवस्थित मळून घेऊ, हीच गृहिणींची ओळख आहे. हाताला सुद्धा काही राहत नाही पीठ, असं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आपण चपातीला मळतो त्याचप्रमाणे मळायचं आहे. थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं. आता आपल्या कच्च्या केळ्याचं बेटर बनवलं होतं त्याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि गव्हाचे पिठाचे सुद्धा असे 7-8 गोळे केलेत आणि त्याचे सुद्धा 7-8 गोळे करून घेतलेले आहे. आता आपल्याला छान बनवायचा आहे केळ्यापासून पराठा. हाय का नाही भन्नाट रेसिपी, पोटभरीची, नाश्त्याला करू शकता किंवा जेवतानाही करू शकता आणि कधीही करून खाऊ शकता अशी रेसिपी आहे पोटभरीची. कुठे तुम्ही प्रवासाला गेलात तरीसुद्धा ही रेसिपी तेवढीच छान लागणार आहे. असा गोळा घेऊन आतमध्ये भरायचा आहे, आपण पुरणपोळी भरतो तशी, आणि छान लाटून घ्यायचं आहे. तवा तापायला ठेवलेला आहे. पहा, अशी छान मस्तपैकी लाटी बनवायची आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे. न फुटता छान टम फुगणारा आपल्याला पराठा करून घ्यायचा आहे. अगदी सहज लाटला जातो आणि अजिबात फुटतही नाही, कढाई फाटत नाही, असा पराठा झटपट लाटला जातो. झालेला आहे पहा, एवढ्या जाडीचा मी केलेला आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. छान पहिलं तेल लावून घेतलं आणि पराठा घातला आहे. आता मोठा गॅस करून घेऊ आणि पराठा छान खरपूस सगळीकडनं भाजून घ्यायचा आहे. पटापट एका बाजूला लाटायचा आहे, एका बाजूला आपल्याला पराठा भाजायचा आहे. काहीही वेळ न लागता छान कच्च्या केळ्याचे पराठे बनवून घ्यायचे आपल्याला. आणि तुम्ही तेलही लावू शकता, तूप लावू शकता, बटरही लावू शकता. असा पराठा आपल्याला करून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने खमंग असा भाजून छान कलर येतो त्याला. मैत्रिणी, तुम्हाला असे कच्च्या केळ्याचे पराठे आवडत असले तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो. आणि बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा तुम्ही दाबा, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर. आणि एवढा खमंग हा पदार्थ होतो, तुम्ही बाहेर जाताना सुद्धा हे पराठे घेऊन गेले तरी छान असे 2 दिवस तरी टिकणारे हे केळ्याचे पराठे आहे. फक्त व्यवस्थित तुम्ही भाजणं आणि याच्यावरती हे असा पराठा आपला आहे. तुम्ही लोणीही लावू शकता, बटरही लावा, तुम्हाला जे आवडेल ते लावा. आणि कच्च्या केळ्याचे अनेकही पदार्थ होतात. बटाटा वडासुद्धा होतो, केळ्याची भजीसुद्धा होतात, केळ्याचं स्टार्टरसुद्धा होतं. पण आपण करून घेतलेला आहे पराठा. मैत्रिणींनो, पराठा हा सगळ्यांनाच आवडणारा पोटभरीचा असा पदार्थ आहे. कारण आपल्याला बटाटा वडा म्हणा, असं काही स्टार्टर म्हणा, ते पोटभरीचं होऊ शकत नाही तेलवालं. पण आपण असा हा गव्हाच्या पिठाचा जर पौष्टिक पराठा बनवला, छान असा टम फुगणारा, तर त्याची मजाच काही असते. वरून तूप मी छान गावरान तूप घालून घेतलेलं आहे आणि आपले पराठे एकदम टम फुगत आहेत, छान होत आहेत, खमंग दिसत आहेत. ते एवढेच अप्रतिमसुद्धा लागणार आहे. तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा पराठा शेअर करा आणि त्यांच्यासोबतही तुम्ही करून पहा, त्यांना खाऊ घाला आणि घरच्यांनाही खाऊ घाला. खरंच अप्रतिम असा केळ्याचा पराठा होतो, खमंग, खुसखुशीत. आता भेटूया, वाढून घेते. छान तुम्ही दह्यासोबत खा किंवा सॉससोबत, आणि चटणीसोबतही तेवढाच छान लागणार आहे. पहा, मी आता एक तुम्हाला दाखवते. अगदी छान कडेपर्यंत आपण पुरण भरलेलं आहे
आणि खाऊनही दाखवते तुम्हाला. एकदम अप्रतिम खमंग रुचकर झालेला आहे. आता भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय मैत्रिणींनो. नक्की कमेंटमध्ये कळवा मला कसा वाटला पराठा. बाय.